श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्याला वाटत असतं की आपल्या मनातली इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण हव्या, पण आपल्या मनातील इच्छा काही केल्या पूर्ण होत नसते. तर ह्यासाठीच देवाने आपल्यासाठी एक असा परफेक्ट महिना तयार केलेला आहे, तो म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये जेवढी आपण देवाची सेवा करू तेवढ्या आपल्या इच्छा पटपट पूर्ण होत असतात. मग ह्या श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक उपवास करतात, होम हवन करतात आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करून घेतात किंवा घरात सुख शांती समृद्धी लाभावी त्यासाठी सुद्धा आपण ह्या महिन्यामध्ये प्रार्थना करत असतो. ह्या महिन्यात आपण जर शंकराची मनापासून पूजा केली तर शंकर भोलेनाथ आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. म्हणून तर आपल्याला ह्या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी काहीतरी असा उपाय किंवा काहीतरी अर्पण जे आपण देवाला करतो वस्तू ती जर केली तर आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. मग ह्या श्रावण महिन्यात तुम्ही जर शिवलिंगावरती काही गोष्टी अर्पण केल्या तर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे किंवा तुमच्या घरातील जे काही आर्थिक संकट म्हणा किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील, व्यवसायामधील काही समस्या असतील किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे असे प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम ह्या गोष्टींमधून दूर होणार आहे. तुम्हाला मी एकूण टोटल 13 गोष्टी सांगणार आहे. प्रत्येक जी गोष्ट आहे पाठीमागे एक वेगवेगळं असं गुपित दडलेलं आहे. म्हणजे ती वस्तू जर तुम्ही शिवलिंगावर वाहिली तर त्या गोष्टीपासून तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून वेगवेगळं असा लाभ होणार आहे. तर त्यातील पहिली गोष्ट आहे बेलपत्र. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र वापरलं तर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटापासून तुमची मुक्ती होणार आहे. दुसरी गोष्ट, दूध. मानसिक शांतता. जर तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण केलं तर तुम्हाला मानसिक शांतता लाभणार आहे. तिसरं, दही. दही जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर तुम्हाला आनंद आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त होणार आहे. 4, मध. मध जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये सुंदरता आणि तुम्ही एक असं आकर्षक व्यक्ती बनणार आहात आणि तुमच्या सुंदरतेमध्ये अजून वाढ होणार आहे. 5वं आहे गाईचं तूप. शुद्ध गाईचं तूप. त्याने आपल्याला आपल्या अंगामध्ये तेजस्वीपणा आणि आपल्या अंगामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा येणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही आजार असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर तुम्ही गाईचं जे तूप आहे ह्या तुपाने जर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमचं जे काही दुखणं आहे, जी काही व्याधी आहे ती लवकरात लवकर दूर होणार आहे. आता 6वी गोष्ट आहे ती म्हणजे साखर. साखर. साखर हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. जर तुम्ही साखर जर शिवलिंगावरती अर्पण केली तर तुम्हाला सुख तर लागणारच आहे, पण ज्या सौभाग्यवती महिला आहे त्यांचं सौभाग्य हे अखंड टिकून राहणार आहे. आता 7वी गोष्ट, वेलदोडा. वेलदोडा हा जर आपण शिवलिंगावरती अर्पण केला तर आपल्या दरिद्रतेपासून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्यावरती जे काही आर्थिक संकट आहे ते लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते. आता पुढची गोष्ट म्हणजे 8वी, तांदूळ. तांदूळ जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपल्याला धनप्राप्ती होत असते, आपल्याला धनाचा लाभ होत असतो. 9वी, गहू. गहू जर तुम्ही अर्पण केलं जर तर तुमच्या मुलांमध्ये जे काही समस्या असेल किंवा मुलांचं घरात पटत नसेल, मुलांचं जॉबचं करिअर असेल तर ते व्यवस्थित सेटल झाले नसेल तर हे सर्व जर तुम्ही गहू जर शिवलिंगावरती अर्पण केले तर तुमच्या मुलामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा मुलांच्या आयुष्यामध्ये तर ह्या गव्हामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. आता 10वी गोष्ट आहे ती म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये आपल्याला धनप्राप्ती होते तसेच आपल्याला दीर्घ आयुष्यसुद्धा लाभत असते. 11वी गोष्ट, केशर. जर तुम्ही जर ते केशर आहे ते जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले तर तुम्हाला जर मुलं बाळं होत नसेल तर हे मुलं बाळं होण्यासाठी हे केशर जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केले तर तुमच्या मनातील ती इच्छा आहे दाम्पत्य सुखाची ती नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आता 11वी गोष्ट, काळे तीळ.
काळे तिळामुळं आपल्यामध्ये जो काही पितृदोष आपल्याला लाभलेला आहे तो पितृदोष दूर होऊन आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभत असतो. आता 13वं इत्र. इत्र तर तुम्ही जर शिवलिंगावरती अर्पण केलं तर कोणताही रोग असू द्या किंवा तुमच्या आरोग्याची कोणतीही समस्या असू द्या, ही समस्या लवकरात लवकर दूर होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.